पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे, धन कमवलं पाहिजे, पण ते कमवलेलं धन नुसतंच जमा करून ठेवायचं नाही. संत सांगतात चांगल्या मार्गामध्ये, चांगल्या कार्यामध्ये ते धन खर्च करा. आणि धन जर शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर धन कशानेही शुद्ध होत नाही. धन फक्त दान केल्याने शुद्ध होत असतं. शास्त्र सांगतंय तन पवित्र सेवा कियो, धन पवित्र करदान, मन पवित्र हरि भजन सो, होत त्रिविध कल्याण. देह पवित्र करायचं असेल ना तर परमार्थामध्ये सेवा घडली पाहिजे. सेवा केल्याने देह पवित्र होतो. धन पवित्र व्हावं असं वाटत असेल तर ते दान केलं पाहिजे. आता तुम्ही सर्वजण आपलं कमवलेलं धन 10वा वाटा दान करताय, त्याबद्दल मला काही शंका नाही. कारण एवढा मोठा सप्ताह आपला चालू आहे, एवढे लांबून लांबून महाराज मंडळी आपण आणतात, हे काही फुकट येत नाही. लांबून लांबून महाराज मंडळी, मोठे मोठे महाराज मंडळी गावामध्ये येत आहेत म्हणजे अर्थातच सप्ताह खर्चिक आहे, आपला खर्चिक बाब आहे. तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहकार्य करत आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आहेत. आणि केलं पाहिजे कारण आपलं कार्य आहे. मग धन त्या ठिकाणी आपल्याला वाटतं ना शुद्ध व्हावं. कुणाला नाही वाटत आपलं धन शुद्ध व्हावं? प्रत्येकाला वाटतं आपलं धन काय झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. एक साधंसं उदाहरण सांगेल मी तुम्हाला, सगळ्यांना पटेल असं. धन शुद्ध व्हावं याच्यासाठी उदाहरण सांगते. 2 विहिरी होत्या आपल्या गावामध्ये. 2 विहिरी आहेत समजा. एक अतिशय जवळ विहीर आहे आणि एक 2 किलोमीटर लांब आहे. थोडंसं लक्ष देऊ नये का म्हणजे कळेल. एक जवळ आहे, एक लांब आहे. जवळ असलेली विहीर गच्च पाण्यानं भरलेली आहे, पण गावातला एकही व्यक्ती त्या विहिरीचं पाणी घरी प्यायला आणत नाही. 2 किलोमीटर लांब विहीर आहे तरी सगळे लोक 2 किलोमीटर लांब जाऊन पाणी उपसून आणतात पिण्यासाठी. थोडंसं पाणी आहे तरी तेच पाणी उपसून आणतात. मी एका बाबाला विचारलं, म्हटलं बाबा हो जवळ विहीर आहे, पाण्यानं गच्च भरलेली आहे, तरी तुम्ही तिचं पाणी का उपसून आणत नाही? तुम्ही लांब जाता, थोडं पाणी त्याच्यामध्ये ते उपसून आणता. त्या बाबाने मला सुंदर उत्तर दिलं, लक्ष देऊ नये का. त्या बाबाने सांगितलं, म्हणे शारदाताई जवळ विहीर आहे, पाण्यानं गच्च भरलेली आहे, पण त्या विहिरीतलं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही. तिच्यामध्ये झाडाचा पाला पडलाय, झाडाच्या मुळ्या आहेत सडल्यात, ते पाणी खराब झालंय. म्हटलं का? त्यांनी सांगितलं ते पाणी कशाच्याच उपयोगाचं नाहीये, कारण त्या पाण्याचा उपसाच नाही. काय म्हणले? त्या पाण्याचा उपसाच नाहीये. जी 2 किलोमीटर लांब विहीर आहे तिच्यामध्ये पाणी अगदी थोडं आहे, पण तिच्यामध्ये सुंदर गोड असं पाणी आहे, पिण्यायोग्य आहे, वापरण्यायोग्य आहे, कारण तिचा रोज उपसा होतो. कळलं का? हा वाजव माय आपलं आपलं जाऊ द्या. तुमचे नि बरा दिसत असो. धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. मग आपल्याला हे वाटतंय ना आपलं धनरूपी पाणी स्वच्छ असावं, निर्मळ असावं, ते आपल्या उपयोगात यावं, आपल्याला त्याचा आनंद घेता यावा. असं जर वाटत असेल तर दरवर्षी सप्ताह आल्यानंतर थोडा थोडा उपसा हा करत जा. आता मला वाटतं आता उपसा झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपसा झाला पाहिजे. किंवा आणखी एक छोटस, आपण आता धरणाच्या पायथ्यालाच राहतोय ना, धरण आपल्या घशाला आहे, तो भाग वेगळा, कोरड आपल्याच घशाला आहे, ते वेगळा भाग आहे. आपण धरण आपल्या उशाला आहे. आपण धरणाच्या जवळचे लोक आहोत. धरणामध्ये पाणी अडवलं जातं. पहा भिंत आहे ना, लक्ष द्या थोडस, 2 मिनिटं फक्त. धरणाला भिंत बांधलेली. बरं ती भिंत नुसती अशी पॅक भिंत आहे का, तिला दरवाजे? कसं आहे? दरवाजे. बरं ते भिंत कशासाठी आहे? पाणी अडवण्यासाठी. जरा जड चाललंय का? आता चढायला लागल्यात गाड्या जरा, मला माहिती आहे ना. हा भिंत कशासाठी असते? पाणी अडवण्यासाठी. आणि दरवाजा कशासाठी आहे? पाणी सोडण्यासाठी. आणि जर नाहीच सोडलं, दरवाजे जर उघडलेच नाही तर काय होईल? हा हा धरण फुटून खाली नांदेडला निघून जाईल पाणी डायरेक्ट. मग तसं आपलं जे धनरूपी पाणी आहे त्याला अडवूनही ठेवलं पाहिजे. खूप धन अडवून ठेवलं पाहिजे. मी तर म्हणते 10 बाय 10च्या तिजोऱ्या असल्या पाहिजे. किती? प्रत्येकाच्या घरात 10 बाय 10च्या, 15 बाय 15चं घर जरी असलं, 10 बाय 10च्या तिजोऱ्या असल्या का आणखी करायच्या मोठ्या. मला कुठं वाळू आणायची का इटा आणायच्या? 10 बाय 10ची तिजोरी असली पाहिजे. हा त्यामध्ये विटा असल्या पाहिजे. विटा कशाच्या? मातीच्या नाही, सोन्याच्या विटा असल्या पाहिजे. त्यामध्ये पाटल्या ठेवण्याची, अंगठ्या ठेवण्याची, बोरमाळ ठेवण्याची, मोहनमाळ, बोरमाळ, घागरमाळ नसते वाटतं, जे काही सोनं असेल ते ठेवण्याची व्यवस्था असली
पाहिजे, धन असलं पाहिजे, धनाची गरज आहे, धन असलं पाहिजे. पण त्याच धनाबरोबर, त्याच तिजोरीमध्ये त्या धनासोबत तुकोबरायांचा गाथा ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सुद्धा असली पाहिजे. हे धन ते आपल्या संस्कृतीसाठी कामी आलं पाहिजे. धनासोबत संस्कृती टिकवल्या गेली पाहिजे, धनाने संस्कृती टिकवता आली पाहिजे. ते धन कामाचं आहे. नुसतंच आपण धरण भिंत अडवूनच ठेवली, त्याला दरवाजाच नाही सोडला, मग कधी एखादा दवाखाना येईल 5-5, 10-10 लाखाने निघून जाईल सांगता येत नाही. ही किंमत कळाली पाहिजे. पाठीमागे आंबडचे एक बाबा, आता आम्ही सप्ताह करतो ना, आंबडचे एक बाबा 6 महिने ऍडमिट होते दवाखान्यामध्ये, 6 महिने. आणि 6 महिन्यानंतर त्यांचं छातीचं ऑपरेशन वगैरे झालं. आणि डॉक्टरांनी जेव्हा 3 तास ऑपरेशन चाललं, डॉक्टरांनी 5 लाख रुपयाचं बिल काढलं. किती? 5 लाख रुपयाचं बिल काढलं. 3 तास ऑपरेशन चाललं. त्या डॉक्टरांनी जेव्हा 5 लाखाची पावती दिली बाबांच्या समोर, त्यावेळेला बाबा रडू लागले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले बाबांच्या. त्या डॉक्टरांनी विचारलं, म्हणे बाबा तुमच्याकडे पैसे नाही आहेत का? एवढे पैसे जर तुम्ही भरू शकणार नसले ना, तर मी पैसे कमी करतो, काही पैसे तुम्हाला माफ करतो. बाबा म्हटले, नाही डॉक्टर, 5 लाख काय 10 लाख जरी काढले असते तरी सुद्धा भरू शकतोय. मग रडता का? रडू एका गोष्टीचं येते डॉक्टर, अहो 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, ऑपरेशन करत असताना 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, तर 5 लाख रुपये बिल काढलं डॉक्टर. 81 वर्षाचं वय आहे माझं, 81 वर्ष त्या भगवान परमात्म्यानं माझं हृदय सांभाळलंय, अजून 5 रुपयाची पावती माझ्या हातात दिली नाही. हो, रडू मला याचं येत आहे. मग विचार केला पाहिजे कधी, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, बोला हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, हो तयाचे करीन चिंतन, हो तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, हो जग जीवन नारायण, हो जग जीवन नारायण, बोला जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. हरी गाई न गुण तायाचे, गाई न गुण तायाचे, जोया भिवरे जाती, जोया भिवरे जाते, जोया भिवरे जाते, कट धरणे या करे करे. जेणे हा जीव दिला दान, दान दिलेली वस्तू आहे, कसलाही मोबदला घेतला नाही. एकतर दान दिली आहे, दान आहे, आणि आतापर्यंत आहे त्याच्यापेक्षाही छान आहे. समजलं? नाही समजलं? जीव हा दान आहे, पण आतापर्यंत आहे हे त्याच्यापेक्षाही छान आहे. मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी आतापर्यंत कोणीतरी मेलय का? इथं बसलेल्यांपैकी कोणीतरी आतापर्यंत मेलय का? नाही. हे उपकार कुणाचे आहे? युवयाचे नाही, देवाचे उपकार आहे. आपण त्याचे उपकार जाणले पाहिजे. बरवे झाले आजी बरे, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचुनी आलो एथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा, बरं झालं आतापर्यंत मला तू नेलं नाही. कोरोना सारखा रोग आला महाराज. जे म्हणत होते ना, माझ्याकडे एवढा पैसा महिसात्तान महा ही व्हाईन महा जाव, कितीही श्रीमंत असला तरी त्याला कॉट मिळाला, ही देवाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल भगवत कार्यासाठी
आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या संतांचे विचार हे टिकून राहावे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. एरवी जे आपलं धन आहे, संत सांगतात धनवान होणं म्हणजे भाग्य नाही. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. आलो ना आपण पुन्हा तिथे. माझे गुरुजी नेहमी सांगत असतात बघा की जनावराने चरायला कुणाच्या बांधाला गेलं तरी चालतं. लक्षात येते ना. जनावराने चरायला कुणाच्या बांधाला जावं पण शेण टाकायला मालकाच्या खुट्यालाच यावं. हा, तेव्हा सिद्धांत दृष्टांत देत असताना कुणीकडे जा पुन्हा आपल्या पटरीवर. भाग्य तरी नव्हे धन पुत्र मुलगा होणं हे सुद्धा भाग्य नाहीये. तुम्ही म्हणता मग आम्हाला 1 1 2 2 आहे 3 3 आहे, मग आमचे मुलं आमचं भाग्य नाही का? मुलगा लक्ष घेऊन आहे का? मुलं शांत बसा. मुलगा होणं हे भाग्य नाही. लक्ष द्या. मुलगा होणं हे भाग्य नाही. मुलगा सुसंस्कारिक होणं हे भाग्य आहे. नाही तर मुलं कोल्ह्या कुत्र्याला सुद्धा होतात ना, त्यांचेही वंश वाढतात. मुलं जन्माला आले म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, तो त्यांना संस्कार लागला पाहिजे. जसं की काही मुलं इतिहासामध्ये होऊन गेले महाराज. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांची आता आपण जयंती साजरी केली. काय क्रांती केली या मुलाने. आपलंही नाव मोठं केलं आणि आई वडिलांचंही नाव मोठं केलं. असे क्रांतिकारी मुलं जन्माला यावे. हे सुंदर असणारं स्वराज्य आपल्याला साठी निर्माण करून ठेवलंय. स्वराज्य निर्माण करणं ही बोलण्या एवढी सोपी गोष्ट नव्हती. लाखोचं सैन्य होतं शत्रूचं आणि मुठभर मावळे होते राजांसोबत. पण कधी शक्तीने तर कधी युक्तीने लढला राजा आणि हे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण करून ठेवलं. आई भवानीचा आशीर्वाद होता, मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद होता. आई भवानीने तलवार दिलेली होती. मीठ द्या थोडा. आई भवानीने जे तलवार दिली, त्या तलवारीने जेव्हा राजाचं ते शौर्य पाहिलं, ते धाडस पाहिलं, तेव्हा त्या तलवारीलाही आपल्या वाणीवरती ब्रेक देता आलं नाही. कडकली ती तलवार, चमकली ती तलवार. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शुभांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. ही त्या राजाने केलेली क्रांती आहे. आता एखाद्या वेळेला वाटत असेल बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का, अशी जर शंका कुणाच्या मनात येत असेल ना, त्या शंकेचं निरसन आज मी करते. माझे छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून मंदिरातला देव आपल्याला दिसतो. ही त्यांनी केलेली क्रांती आहे. जर त्या वेळेला त्यांनी ते कार्य केलं नसतं, 24 वर्षापूर्वी आपल्याला हा सप्ताह तुकाराम बीजे निमित्त सप्ताह चालू करता आला नसता. आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर, हाँ हम कुछ सत्संग करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो चालू करे. ही परिस्थिती आपली असली असते. आज आमचे काय नाव आदित्य महाराज आहेत, एवढं गोड पखवाज वाजवतात. आपले आदित्य महाराज हे आदित्य महाराज नसते. आदित्य महाराज हे गफूरबाई असते. आमचे गायक महाराज काय नाव, दत्ता महाराज. काय गोड नाव आहे. दत्ता महाराज ही दत्ता महाराज नसते टाकता आले. दत्ता महाराज अब्दुल भाई झाले असते. ही परिस्थिती आपली असते. उपकार आहे त्या राजाचे आपल्यावरती. त्याने ती क्रांती केली म्हणून आपण मुक्त जीवन जगतोय. उपकार मानले पाहिजे. इतिहासामध्येच शूरवीर मावळे होऊन गेले. राजांच्या सोबत आणखी अनेक जीवाला जीव देणारे मावळे होते. आता वेळ संपलाय माझा. अनेक जीवाला जीव देणारे मावळे होते. वेळेप्रसंगी प्राणाचंही बलिदान दिलं, पण धर्मासाठी आणि देशासाठी लढत राहिले. मावळे फक्त इतिहासातच झाले असंही नाहीये. आजही आपल्या देशाचे अनेक मावळे, अनेक शूरवीर आजही आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कार्य करतात. त्यांचे सुद्धा उपकार आहेत आपल्यावरती. 2 व्यक्तीचे उपकार आहेत आपल्यावरती. म्हणून या दोघांच्या नावाचा नारा आहे पहा. जुने पंतप्रधान होऊन गेले होते. असं म्हणतात त्यांची उंची कमी होती. उंची कमी होती त्यांची, पण विचाराची उंची श्रेष्ठ होती. माणूस शरीराने बुट्टा असला तरी चालेल, पण विचाराने उंच असला पाहिजे. त्या पंतप्रधानांनी 2 जणांच्या नावाचा नारा केला. जय जवान जय किसान. जय आमदार जय खासदार म्हणले हा नाही. जवानांचे उपकार आहेत आणि किसान म्हणजे शेतकऱ्याचे उपकार आहे. 2 वेळेला आपण जेवण करतोय ना,
शेतकऱ्याचे, माझे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे उपकार आहेत. कितीही श्रीमंत झाला म्हणजे भूक लागल्यानंतर 2000ची नोट ताटात घेता येते का? 2000ची तर गेली, गायबच झाली. आता फक्त 500ची. कितीही श्रीमंत असला म्हणजे भूक लागल्यानंतर नोटा खाऊन भागतोय? नाही. भूक लागल्यानंतर चपाती किंवा भाकरीच ताटामध्ये घ्यावी लागते. हे उपकार आहेत शेतकऱ्याचे. आणि आपण आनंदाने देशामध्ये राहतोय, आनंदाने कार्य करतोय, रात्रभर निवांत झोपा घेतोय. हे उपकार आहेत सीमेवरच्या जवानांचे. रात्रभर खांद्यावर बंदूक घेऊन ते जागरण करत आहेत, रक्षण करत आहेत. म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. मला वाटतं 26 जानेवारी 15 ऑगस्ट नाही का, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनाला आपण ध्वजारोहण करतो की नाही, तिरंगा फडकवतो ना, कुणाच्या हाताने, जे काही असेल, ज्यांच्या कुणाच्या हाताने तिरंगा फडकवला जातो, माझा काही वाद नाहीये. पण मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत मी मांडते, मला असं वाटतं की तिरंगाची ती दोरी ओढत असताना त्याचा अधिकार त्या कुटुंबाकडे असला पाहिजे ज्याचा मुलगा, ज्याने तिरंग्याच्या रक्षणासाठी पाठवलेला आहे. त्या आईचा आणि त्या बापाचा तो अधिकार असला पाहिजे. त्या आई बापाला विचारा, ज्यांनी पोटचा गोळा देशासाठी अनेक वर्ष पाठवलाय, त्या आई बापाला विचारा, खरी तिरंग्याची किंमत ते का सांगतील तुम्हाला. आजही अनेक जवान आपल्या देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. वेळ पडली तर ते प्राणही द्यायला तयार होतात. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. गादरा, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. कुर्बान मुझ पे शहादत मिले, जो सरहद पे मुझको शहादत मिले, शहादत मिले, तो तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. जान जाए वतन के लिए. त्यांनी ठरवलेलं असतं की जगायचंही देशासाठी आणि मरायचंही देशासाठी. बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. देशाच्या रक्षणासाठी वेळ पडली तर ते प्राणही द्यायला मागे पुढे पाहत नाही. म्हणून आपण त्यांचे उपकार विसरून चालणार नाही. म्हणून म्हणावंसं वाटतं गड्या,